ओम श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वांच्या अगोदर मिळत राहतील. स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा दिव्य संदेश तुम्ही मोजून 18 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींची प्रचिती होईल आणि स्वामींचा अनुभव येईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंदाच्या बातमीचा नक्कीच आज कॉल येणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहा आणि स्वामी भक्तांनो, म्हणून हा संदेश मन लावून नक्कीच ऐका. स्वामी माऊली तुम्हाला सांगत आहेत, हे दिवस सुद्धा जातील. तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतळ असेल, तू माघार घेऊ नको. ध्येय नक्कीच गाठशील, फक्त तू आशा सोडू नको. कुणी साथ देत नसेल, तू खचून जाऊ नको. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबून राहू नको. संपलंय सगळं असं वाटत असेल, तू निर्णय टोकाचे घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त तू आशा सोडू नको. फक्त तू आशा सोडू नको. असा धीर स्वामी तुम्हाला देत आहेत. म्हणून स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळेस असं सांगत असतात आणि धीर देत असतात. म्हणून त्यामुळे व्हिडिओला नक्कीच तुम्ही एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत कोणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तुम्ही तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका. मित्रांनो, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखू शकेल. त्या म्हणजे आपल्या हसण्यामागील जे दुःख असतं ना ते, आणि रागवण्यामागील जे प्रेम असतं ना ते, आणि आपण शांत राहण्यामागील जे कारण असतं ना ते. म्हणून ज्याला माहिती असतं ना तो व्यक्ती आपल्या जवळचा असतो आणि खूप जवळचा असतो. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी पण चालेल, पण कुणाचे मात्र तुम्ही या जमान्यात कधी मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं बरं, आणि हे समजून आपण घेतलं पाहिजे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल ना तर एक गोष्ट फक्त तुमच्या मनात ठाम मांडून ठेवा, ते म्हणजे तुमचा हात पकडून स्वामींनी ठेवलाय आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे आणि स्वामी तुम्हाला परत तिथून फिरू देणार नाही. तुम्हाला ते यश नक्कीच मिळणार आहे. आणि फक्त हार मानू नका. स्वामी सर्व काही ठीक करतील आणि फक्त स्वामींवरचा विश्वास ठेवा आणि माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्यासोबत काय घडलं ना याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे ना याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते दिवस आपण नक्कीच घालवू सुद्धा. म्हणून दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील ना तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच शेवटपर्यंत असेल. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग आपल्याला येतात की वाटते आता सगळं काही संपलंय, पण कुठून तरी आपल्याला एक ऊर्जा आणि एक बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. यात ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात आणि स्वामी समर्थ कायम पाठीशी असतात. म्हणून आयुष्यात खूप कष्ट संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतोच आणि किंवा सर्व दुनिया अचंबित होते. आणि ती स्वामींची कृपा आहे आणि ती कृपा अशीच आपल्यावर बरसत सुद्धा राहणार आहे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपल्या जन्मताच ठरते असतं, पण ते येणाऱ्यांच्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक नक्कीच आपल्याला आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून ही सगळी लीला ही देवाची असते आणि आपण त्यावर ठाम विश्वास फक्त ठेवायचा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो, ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका.
त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट या जमान्यात कुठेच नीट नाही. आणि म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो ना, त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्याची साथ मात्र कधीच सोडत नाही आणि ती सोडणारही नाहीत. म्हणून स्वप्न पाहणारे डोळे जरी माझेच असले ना, तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. आणि तुम्हीच त्या स्वप्नांना घडवत असता आणि बनवत सुद्धा असता. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कशीच आणि कधीच आपली होऊ शकत नाही आणि ती होणार सुद्धा नाही, कारण त्या व्यक्तीजवळ भावना उरलेल्या नसतात. आणि म्हणून आपल्याला फक्त स्वामी आहेत एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि कदर करत ते असतील. म्हणून ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि तीच लोक तुम्हाला चुकीचा मार्गही दाखवत असतात. म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलणारी नाती सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी नाती सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला सुद्धा मिळणार नाही. म्हणून कितीही खचलो तरी नव्याने सुरुवात करेन, पण हार कधीच मानणार नाही, कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहेत आणि शेवटपर्यंत त्यांनी मला वचन दिलेलं आहे. म्हणून जे तुमच्या मनात आहे ते उद्या तुमच्या नशिबात पण असेल. फक्त तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजे. म्हणून या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं आहे. आणि ते माणुसकीचं नातं जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत या जगात सर्व माणुसकी टिकून राहील. म्हणून कुठेतरी केलेले कुठेतरी आपल्याला फेडावं लागतं आणि कुठेतरी चांगलं केलेलं कुठेतरी त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणून आपलं कर्म फक्त आपली स्वच्छ आणि निर्मळ मनाने ठेवायचे आहेत आणि निर्मळ कर्म ही करत राहायचे आहेत. म्हणून या जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुम्ही सहनशक्ती तुमची संपते ना, तिथे आम्ही असो ना असो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि वचन देत आहेत. म्हणून स्वामींना आपण म्हणायचं आहे, हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे आणि माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलाय. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि माझ्यावर दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ. संकट माझ्यावर आले तरी श्री स्वामी समर्थ आणि आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, माझी आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन कर आणि प्रेरणा नक्कीच दे. म्हणून 2 क्षण सुखाचे आणि 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे. असं चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथे सोडून द्यायचं आहे. हे आयुष्य आहे. असं चालायचं. घडत नाही म्हणून मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्यांचा सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. आयुष्य आहे असंच चालायचं आणि असंच जगायचं. म्हणून तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी तुला कधी हरू देणार नाही असे स्वामी म्हणत आहेत. आणि या कलियुगात तुला मी एकटे कधी सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवणार असणार मी आणि दाखवेल आणि दाखवत राहील, कारण तू माझी भक्ती करतोस आणि माझं नामस्मरण करतोस. म्हणून मित्रांनो, स्वामींची भक्ती करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांचं नामस्मरण करणं तर त्याहूनही महत्वाचं आहे. म्हणून जीवनात कधी दुःख आले तरी आपले दुःख वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा नक्की स्वामींना सांगा. स्वामी नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि त्या मार्गातून आणि संकटातून तुम्हाला बाहेर नक्कीच काढतील. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी संपत अजिबात नाही. आणि सत्कर्मी माणसाला नक्कीच जीवनात अडचणी येत असतील, पण त्या नक्की सुटतात आणि स्वामी त्यांना सोडवतात. म्हणून या उलट जो दुसऱ्याला अडचणीत टाकतो ना, त्यांची अडचण आणि ही कधीच संपत नाही आणि आयुष्यभर तो त्यात ग्रासलेला असतो. म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवला पाहिजे आणि योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याकडे काही उरतच नाही आणि अजिबात आपल्याला कशाची कमीही पडत नाही. म्हणून स्वामी आपली माऊली आहे. स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभय वचन दिलेलं आहे. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा, अरे म्हणा, माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत आणि ते मी त्यांचा बाळ आहे आणि त्यांनी मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभय वचन दिलेलं आहे. म्हणून तू कितीही नकारात्मक बडबड कर, पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना ठेवून मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवणार आहे आणि स्वामींवरच माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणून मी स्वामींवरच विश्वास ठेवतो आणि ते मला कधी विश्वासघात करणार नाहीत आणि हे मलाही ठाऊक आहे. म्हणून मित्रांनो, फक्त स्वामींना तुम्ही देवारात आणून ठेवू नका, त्यांचे नामस्मरण करा आणि त्यांची भक्ती आणि सेवा नक्कीच करा. अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील,
दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत असते. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावे लागत असते, कारण हेच तर आयुष्य आहे. मग जे होईल ते होईल, आणि जे टेन्शन तुम्ही घेऊन तरी काय करणार आहात. म्हणून आपण आज जे आहे ना, तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा. आणि हा आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला शिका. आणि त्या परिस्थितीला जेव्हा तुम्ही सामोरे जाल ना, तेव्हा तुम्हाला जे काही अनुभव येतील ते चांगलेच असतील, आणि स्वामी तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवणार आहेत. फक्त तुम्ही स्वामींच्यावर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा, आणि स्वामी तुम्हाला सांगत जातील आणि मार्ग नक्कीच चांगला ते दाखवत जातील. म्हणून स्वामी हे खूप महत्त्वाचे आपल्याला शिकवत आहेत आणि शिक्षक आहेत, आणि आपल्या जीवनाचे ते करते धरते आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण पुढचे पाऊल ठेवायचे आहे आणि पुढे पुढे चालत राहायचं आहे. कारण जेवढे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून पाऊल पुढे पुढे ठेवाल, तेवढे तुम्ही जीवनात अनावश्यक गोष्टींना टाळाल आणि चुकीच्या मार्गाला तुम्ही जाणार नाही. हे नक्कीच वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे, आणि स्वामी ते आपल्याला तसेही म्हणत आहेत की बाळा, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि कायमस्वरूपी मी तुझ्या पाठीशीच राहणार आहे. म्हणून क्षमा ही एक अशी गोष्ट आहे ना, जी जगात आहे, जी पापांचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. म्हणून प्रत्येकाला क्षमा करत जा, कारण स्वामी आपल्याला क्षमा करतात, आणि ते केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, आणि ज्या दिवशी मनावर तुम्ही विजय मिळवाल ना, त्या दिवशी आपोआप मार्ग तुमचा निघेल. आणि अडचणींवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. आणि दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातलं देवपण. एवढं जर संपलं तर मग सर्व काही तुमच्या आयुष्यातून संपून जाईल. म्हणून आयुष्यात स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआप शांत होऊन जातात, आणि आपल्याला जीवनात शांतता मिळत असते. म्हणून स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे, नाहीतर आयुष्यात होणारा तोटा हा आयुष्याच्या भराच्या कमाईपेक्षा खूप जास्त होऊन जातो. म्हणून नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपलाच एक मोठा दोष असू शकतो. म्हणून आपण आपल्यामधील कमतरता बघायला पाहिजे, आणि त्यानुसार आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढत असते. म्हणून शाळेच्या मार्कांनी नाही, म्हणून आपण नक्कीच रोज जे करतो ना, आणि जे आपण व्यवहार करतो ना, ते आपण समजून घेतले पाहिजे, आणि त्यातलं नॉलेज आपण नक्कीच घेतलं पाहिजे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यापेक्षा नाहीतर आपल्याकडे असलेल्या विचारांमध्ये असतो. आणि जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनत जाता, आणि हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवावे लागतात, आणि यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मनापेक्षा श्रद्धा, विश्वास असेल ना, तर मग कोणतीही गोष्ट अशक्य नसते, आणि आयुष्यात कोणतीच गोष्ट तुम्हाला अशक्य सुद्धा नसणार आहे. फक्त तुम्ही स्वामींसाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे, आणि स्वामींसाठी जो व्यक्ती वेळ काढतो ना, स्वामी त्याला नक्कीच भरपूर वेळ देतात. आणि म्हणून मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेला आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नसेल. आणि लिहिलं एवढं मात्र नक्कीच कराय. म्हणून सुखासाठी पैसा गरजेचा असतो, तेव्हा जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशांमुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणार सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी, नाद आणि अधिक खर्च, आणि या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात काहीच गोडवा उरणार नाही, आणि असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत आणि अध्यात्मासोबत व आपल्या सत्कर्मासोबत जोडून ठेवलं, तर या गोष्टी तुम्हाला कधीच दुःखाची झळ बसू देणार नाही, व यात कसलाही अधिक खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देश होऊन आलेला असतो. त्यास आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावरच अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा नक्कीच आहे, आणि तो मूर्खपणा सगळेजण करत आहेत. म्हणून सुख फक्त समाधानात आहे, आणि समाधानात तुम्हाला नसेल असेल तर मग तुम्ही जगातले सर्वात सुखी माणूस असाल. म्हणून आयुष्य न्याय करत नाही, म्हणून अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार आपल्याला सर्वनाश ओढून येण्याचा विचार करत असतो, आणि तसेच आपण सर्वनाश ओढून घेत असतो. म्हणून जीवनामध्ये एखाद्याच्या मनात हे जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण नक्कीच असणे गरजेचे आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा अतिविचार माणसाचा आनंद नक्कीच हिरावून घेत असतो, आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवत असतात. आणि म्हणून असं आपण नक्कीच करावं की बरोबरला बरोबर नक्कीच म्हणावं, आणि चुकीच्या गोष्टींना नक्कीच समर्थन देऊ नये. म्हणून प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल ना, तर सोबती सामान कमी ठेवा, आणि आयुष्याचा आनंद असेल घ्यायचा तर मग अपेक्षा नक्कीच तुम्ही कमी ठेवा. आणि म्हणून न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय आपल्याला अजिबात कळणार नाही. आणि आपल्यावरून जीव ओळवून टाकणाऱ्या व्यक्तीसमोर
झुकण्यात कसला तो कमीपणा आणि नक्कीच कमी टमपणा आपण नक्कीच ठेवला नाही पाहिजे. आणि आपण नक्कीच मनापासून सर्वांना सर्व काही दिलं पाहिजे. तो सन्मान असो नाहीतर मग मान असो. म्हणून आत्मसन्मान सोडून लाचारी स्वीकारणं ही नक्कीच प्रेमाची शेवटची पायरी असते. आणि कोणतंच नातं कधी स्वतःहून संपत नाही. त्याला संपवणारी व्यक्ती ही आपल्या सगळ्यात जवळची मात्र नक्कीच असते. म्हणून आनंदाचा उत्सव साजरा करायला क्षणाची नाही तर सुख निर्माण करणाऱ्या मनाची मात्र नक्कीच गरज असते. आणि चूक नसतानाही निव्वळ वाद टाळण्यासाठी मागितलेली माफी हे जीवनातील सर्वोच्च संयमाचे उत्तम असे उदाहरण ठरते. आणि तेच उदाहरण आपण नक्कीच जोपासले पाहिजे आणि त्याच्यावर विचार सुद्धा केला पाहिजे. म्हणून विजेता वेगळ्या गोष्टी काही करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात आणि त्यांनाच आपण वेगळे म्हणत असतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमाने ठेवा. आणि फसवणारा जरी कोणीही असला ना तरी वाचवणारा भगवंत श्री स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते नक्कीच न्याय सुद्धा करतील. म्हणून नातं तुटेल या भीतीने जोडीदाराचं चुकीचं वागणं सहन करायचं नसतं आणि आयुष्यात त्रास सहन करावा नक्कीच तुम्हाला लागत असतो. म्हणून ज्यांना आपली किंमत असते आपण पण त्यांनाच नक्कीच किंमत द्यायची आहे. म्हणून जीवनात आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय मात्र नक्कीच असतो. म्हणून मिळवणं सोपं असतं, टिकवणं तितकंच कठीण असतं आणि ते टिकवून ठेवणं हे तितकंच कठीण नक्कीच असतं. कारण त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि खूप आपल्यावर नक्कीच लोड पडत असतो. म्हणून ज्याला स्वतःचं मत नाही त्याला जगात या किंमत नसते. म्हणून स्वतःची चूक मान्य करण्याची धमक प्रत्येकात नसते आणि स्वतःची चूक मान्य केली तेव्हाच आपण नक्कीच पुढे जात असतो. कारण त्या चुका सुधारून आपण आयुष्य सुधारत नक्कीच असतो. म्हणून आजही खूप चांगल्या लोकांनी जर परिपूर्ण आहेत, फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये आणि हे जग परिपूर्ण नक्कीच असेल जेव्हा चांगली माणसं आपल्या वाट्याला येतील. म्हणून माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमाने नक्कीच असावं आणि स्वाभिमान नक्कीच आपल्या जवळ ठेवला पाहिजे कारण तोही गरजेचा असतो. म्हणून मिटले होते वाद सारे, मौन सोडायचे राहून गेले, सावरता सारे येत होते, प्रयत्न करायचे राहून गेले. असा पस्तावा करत बसण्यापेक्षा नक्कीच एकदा प्रयत्न आपण करून बघितला पाहिजे. आणि म्हणून आज रस्त्याने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेने मला विचारलं, आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना? मी उत्तर दिलं, कुठलीच परीक्षा कधीच अवघड वाटली नाही. फरक फक्त इतकाच आहे, पूर्वी दप्तराचं ओझं असायचं पाठीवर, आता अपेक्षांचं ओझं असतं आणि ते ओझं घेऊन आपण नक्कीच आयुष्यामध्ये भटकत असतो आणि फिरत सुद्धा असतो. म्हणून थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली, जा म्हणून जातील ती संकट कसली, सावर म्हणून सावरेल तो तोल कसला, ऐक म्हणून ऐकेल तो हट्ट कसला, उजळ म्हणून उजळेल ते नशीब कसलं आणि भर म्हणून भरेल ते आयुष्य कसलं. म्हणून त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. म्हणून आयुष्यात काही उत्तर शोधून सापडत नाहीत, वेळ आली की ते आपोआप मिळून जातात आणि आपोआप आपल्याला ती काहीतरी ज्ञान मात्र देऊन जातात. म्हणून शब्द देणं सोपं असतं, ते कृतीतून सिद्ध करणं तितकंच अवघड असतं. म्हणून बोलणं भरपूर सोपं असतं पण करणं त्याहीपेक्षा कठीण असतं. म्हणून चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असतं आणि प्रत्येकाच्या चुका ह्या घडत असतात आणि होत असतात. म्हणून त्या चुका सुधारून आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे. आणि मनातलं सारं सांगण्यासाठी समोरचा मनासारखा माणूस नक्कीच आपल्या आयुष्यातही पाहिजे. तो माणूस कमवायला नक्कीच आपल्या चांगले प्रयत्न मात्र करावे लागतील. आणि म्हणून आपणही चुकू शकतो हे मान्य करणं सगळ्यात जमत नाहीत आणि ते जमण्यासाठी नक्कीच तुमचं मनही मोठं असावं लागतं. म्हणून स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असलाच असं नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रसंगी प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी हजर राहता येईलच असं नाही. प्रत्येक अडचणीत प्रत्येक समस्येत नेहमीच कुणीतरी धावून येईल असं नाही. प्रत्येक निर्णयात प्रत्येक आनंदात नेहमी सर्वांनी साथ मिळेलच असं नाही. प्रत्येक इच्छा प्रत्येक हेतू नेहमीच पूर्ण होईल असं नाही. प्रत्येक मत प्रत्येक विचार नेहमी समोरच्याला पडतीलच असं नाही. पण प्रत्येक कष्टाचं प्रत्येक तपस्येचं नेहमी फळ हे मिळेलच असंही नाही. म्हणून राग द्वेष सुख दुःख कित्येक छटा आहेत. भावनांच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षण आनंदातच जाईलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि नक्कीच प्रेमाने जगा. म्हणून कोण कुठली माणसं येईल वेळी मदतीला धावून येतात ना आणि आपली नक्कीच जपून ठेवलेली माणसं ओळख देतील आणि ती नाकारतात सुद्धा. असंही तुमच्या आयुष्यात होणार आहे आणि अनुभव प्रत्येकाला देत असतात. मात्र नक्कीच अनुभव प्रत्येकाला येणारच असतो. म्हणून त्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो, ते मन असतं. आणि जे कधीही आपल्याला सोडून जाणार नसतं ते मन असतं. आणि ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असतं. एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडतं ते आपलं मन असतं. आणि जे आपल्यापासून कोणी कधी हिसकावू शकत नाही
ते आपलं मन असतं, आणि ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते मात्र नक्कीच मन असतं. म्हणून समोरची व्यक्ती ऐकणारी असेल तर समजवण्यात हरकत काय, आणि ती जर ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय. आणि या दोन गोष्टी समजल्या की तुम्ही आयुष्यातली गणित मात्र नक्कीच समजून जाल. म्हणून आयुष्याचं पुस्तक त्याच गणितांनी गुंतागुंत न सुटणारी समीकरणे आणि अंतरित बेरजांनी भ्रांत आहे, आणि असंख्य रेषा त्यात गुरफटलेले त्रिकोण आणि चौकोन आणि अकल्पित रचनांचा पेज सोडणार नाही. तो कोण म्हणून सूत्रांचाही साऱ्या गोंधळ असतो आणि तो उडतो, आणि या क्षणात सारी समीकरणांचे कोलमडतात. मग जुळून आलेले गणित पण ऐन वेळी पाठ फिरवतात. आता नको ते हिशोब आणि नको ते प्रमाण, उत्तर ज्यांची आधीच ठरलेले आहेत. शून्यातून सुरू केलाय हा प्रवास, शेवटी शून्यात जाऊन संपणार आहे. आणि शेवटी माणसाला वर काही घेऊन जायचं नाही, आणि तो घेऊनही जाऊ शकत नाही. फक्त त्याला या जीवनात चांगलं जगायचंय आणि चांगलं वागायचंय. फक्त एवढंच आपलं तो चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून आयुष्यात मित्रांनो, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं, आणि अपयश थकू शकतं, तू नाही, एवढं फक्त तू लक्षात ठेवायचंय. माणसाने अहंकारी असू नये, पण स्वाभिमाने नक्कीच असलं पाहिजे. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र आपल्या मनामध्ये आपण महत्वाचा ठरत असतो, आणि तो आपण निश्चित चांगला करायचा आहे. म्हणून काही नात्यांचं आयुष्य अपेक्षेपेक्षा फार कमी असतं, आणि ते अपेक्षेपेक्षा आहे त्यात कमीही असतात. म्हणून वय हळूहळू माणसाला हेही शिकवतं की कठीण क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं आणि चांगल्या क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. म्हणून प्रवास करत असताना ट्रेन्स येतात आणि जातात, पण माणसं येतात आणि जातात. जे थांबतात ना ते आपले असतात, आणि जे थांबत नाही ना ते आपल्यासाठी आलेलेच नसतात. एवढंच फक्त आपण समजून घ्यायचं आहे, म्हणजे मार्ग आपला मोकळा होईल. म्हणून आम्ही जाऊ येतो, आणि हे सांगण्यासाठी घरात माय कुणीतरी असणं यात केवढा आनंद आहे आणि आधाराची भावना असते. आणि ती आधाराची भावना आपल्याला गावाकडे नक्कीच बघायला मिळते, आणि गावाकडचं ते प्रेमही आपल्याला बघायलाही मिळतं. म्हणून आयुष्य सुंदर आहे, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे फक्त आपल्याला समजलं हवं. आणि आयुष्य सुंदर आहेच, फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे फक्त आपल्याला समजायला हवं. म्हणून ते समजलं की आपण सर्व काही गोष्टी निवांत समजून जाऊ, आणि आपल्याला सर्व काही जमायला लागेल. म्हणून हातबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर होतो, एवढं मात्र निश्चित आहे. कारण त्याच्याकडे नक्कीच पैसे नसतात आणि धन दौलतही नसते. म्हणून प्रामाणिकपणा शिकवायचा नसतो, तो असावाच लागतो. त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला समजून घ्यावं, पण आपण समोरच्याला किती समजून घेतो याचा आत्मपरीक्षण कुणीही करत नाही. प्रत्येकाला वाटतं समोरच्याने माझं ऐकून घ्यावे, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो याचं आत्मपरीक्षण नक्कीच कोणीच करत नाही. म्हणून समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला किती मान देतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झाल्यास अलिप्त व्हावं, पण उपदेशक होऊ नये, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सुधरा, ते आपोआप नक्की सुधारतील. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको, आणि मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आता आहे आता नाही अशी आपली गत असते. कुणासाठी कुणीही तसे फार कधी थांबत नसते. मनात असेल ते बोलून टाकावं, बोलायचं राहून जायला नको. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको, हसायचं राहून जायला नको. म्हणून कधी हसायचं विसरू नका, आणि जीवनामध्ये फक्त तुम्ही आनंदाने हसत राहा. दुसऱ्याला दोष देताना स्वतः सुद्धा आरसा नक्कीच पाहावा, आणि त्या आरशात आपण कसे आहोत हेही आपण ओळखलं पाहिजे. म्हणून नातं तुझं, वाद तुझा, आणायचं की सोडायचं हे तुझं ठरव. प्रतारता तुझी, अपमान तुझा, विसरायचं की पेटायचं हे तुझं ठरव. साथ तुझी, माणसं तुझी, तोडायची की जोडायची हे तुझं ठरव. रागा तुझा, अश्रू तुझे, पचवायचे की दाखवायचे हे तुझं ठरव. द्वेष तुझा, राग तुझा, ठेवायचा की गिळायचा हे तुझं ठरवायला हवं. म्हणून जीवनामध्ये अपेक्षा करणं चुकीचं नसतं. ज्यांच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून विश्वास ठेवणं चुकीचं नसतं. ज्याच्यावर ठेवतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आधार घेणं हे चुकीचं नसतं. ज्याला देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. मदत करणं चुकीचं नसतं. ज्याची करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण भरलेलं आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये, आणि ती झाली तर मग आपल्याला नक्कीच आपल्याला संकटांना सामोरे जावं लागतं. म्हणून कोसळायला स्वप्नांचे इमले जरी सारे, वास्तवाची एक फुंकर पुरेशी असते. नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान मात्र नसते. म्हणून कुणाला दुःख देऊन मी मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन जातं.
म्हणून मौन नेहमी शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं. शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो, पण मौनाला गुन्हेगार कसं ठरवणार हे आपल्याला नक्की समजत नाही. म्हणून हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून नक्कीच हारू नको. जीवनात भरपूर काही आपल्याला करायचं आहे, म्हणून माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात. सोबत फक्त तीच राहतात जी तुम्ही आहे तसे गुण दोषासहित स्वीकारतात आणि नक्कीच ते तुमच्यासाठी प्रयत्नही करत असतात. म्हणून शब्द आले अधीर होते, नक्कीच म्हणून व्यक्त करायचे राहून गेले. भावनाही जुळल्या होत्या, उलगडायचे तेवढे नक्कीच राहून गेले. शब्द जर अर्थांना नेहमीच पूर्णपणे न्याय देऊ शकले असते तर नात्यांमध्ये गैरसमज कधी निर्माण झालेच नसते. शब्द जर स्वतःचा तोल स्वतः सावरू शकले असते तर मग मनावर आघात कधीच झालेला नसते. आणि शब्द जर दुःख वेदना यातना व्यक्त करू शकले असते तर मध्ये अश्रू कधीच आले नसते. शब्द जर स्वतःच्या मर्यादा स्वतः जर ठरवू शकले असते तर नात्यांमध्ये दुरावे कधीच मात्र आले नसते. हे तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःच्या खिशाला न परवडणारी स्वप्न फक्त आपण नक्कीच आपला जवळचा व्यक्ती विकत घेऊ शकतो आणि तो आपल्याला ते नक्कीच देऊ शकतो. म्हणून लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तरी लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात. म्हणून ना उद्या तुमच्या गरजेला ना हाकेला उभे राहणारे असतात. त्यामुळे लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य जगायचं थांबवायचं नाही. परिस्थिती आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच तुम्ही आपल्या हातात आहे आणि तिथे आनंद नक्कीच आपल्याला राहायचा आहे. म्हणून भावणं सोपं, निभावणं कठीण असतं. भाळणं सोपं, पण सांभाळणं मात्र नक्कीच कठीण असतं. म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती नक्कीच चुकीची असू शकते, म्हणून ती नसूही शकते. हे ठरवायला तुम्ही जबाबदार असले पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी जबाबदारी असता कामा नये. म्हणून परिस्थितीच्या शिकवणीला वयाचे बंधन नसते. आपल्याला कधीही अनुभव येत असतो आणि त्या परिस्थितीला आपल्याला नक्की सामोरे जावे लागत असते. म्हणून काहीतरी करून दाखवण्याची आणि धडपड माणसाला कधी स्वस्थ बसू देत नाही आणि तो प्रयत्नही करत असतो. म्हणून माणूस बदलत नसतो, कालांतराने स्वभाव उलगडत जातो आणि तो माणूस आपल्या लक्षात येत जातो आणि त्या माणसाचा स्वभावही त्याचप्रमाणे बदलत जात असतो. म्हणून परिस्थिती कशी असो, मनस्थिती मजबूत ठेवता यायला हवी आणि मन मात्र नक्कीच स्ट्रॉंग करता यायला हवं आणि असलंही पाहिजे. आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे नक्कीच जाऊ शकतो. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र खूप महत्वाचा असतो आणि तो विचार आपल्या चांगल्या पद्धतीने करायला हवा आणि तो करायचा आहे. म्हणून कोण कुठली माणसं ऐन वेळी मदतीला धावून येतात आणि आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात आणि हे तितकंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्या मनाला नक्कीच आपलं रोखलं पाहिजे की आपण चांगली माणसं आपल्या मनामध्ये नक्की स्वीकारू शकू आणि चुकीची माणसं दूर आपण नक्कीच करू शकू. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती माणसं नेहमी समाधानातच असतात आणि ती कायम सुखी असतात, कारण त्या कोणत्याच प्रकारच्या गरजा आपल्या मनात ठेवत नाहीत. म्हणून किती उन्हाळे बघितले यापेक्षा किती चटके झेलत वाटा शोधल्या यावर तुमचा अनुभव ठरतो. म्हणून किती पावसाळे बघितले यापेक्षा किती चिखलात उडवत प्रवास केला यावर तुमचा अनुभव ठरतो. किती हिवाळे बघितले यापेक्षा किती कडाक्यात तग धरून उभे राहिलात यावर तुमचा अनुभव मात्र नक्कीच ठरत असतो. म्हणून परिस्थिती गोळा तानाची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधी काही कमी आयुष्यात मात्र पडत नाही. त्याला सर्वच काही गोष्टी मिळत असतात आणि स्वामी त्याला सर्व काही देतही असतात. म्हणून हसलो म्हणजे सुखात आहे असे नाही, हसलो म्हणजे दुखले नव्हते असेही नाही, हसलो म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे म्हणायचे आणि म्हटलो सारे ऐसे नाही. म्हणून आपण जो व्यक्ती हसत असतो ना तो कायम सुखात असतो असा त्याचा अर्थ होत नाही. तो दुःखातही असू शकतो आणि त्यामागे भरपूर कारणेही असू शकतात. म्हणून शांत आहे याचा अर्थ असा नाही की काही बोलताच येत नाही, ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही की उत्तर देऊ शकत नाही. म्हणून आपण असा तर्क लावायचा नाही की समोरचा संयम बाळगतो म्हणजे असा अर्थ नसतो की प्रतिकार तो करू शकत नाही. तो दुर्लक्ष करतो म्हणून तो त्याचं लक्षच नाही असं असू शकत नाही आणि चांगुलपणाने वागतो म्हणून त्याला माणसं ओळखता येत नाही असं ते असू शकत नाही. कारण तो व्यक्ती निर्मळ मनाने आपल्याशी बोलत असतो आणि निर्मळ मनाने आपल्याशी वागतही असतो असंही असू शकतं. म्हणून संकट येत राहतील तू फक्त लढायला शिक, वार होत राहतील तू फक्त परतवायला शिक, दोष दिले जातील तू ठाम राहायला शिक, तिरस्कार होत राहतील तू दुर्लक्ष करायला शिक, कोडी पडत जातील तू उलगडायला शिक, परिस्थिती बदलत जाईल तू स्वीकारायला शिक, नाती विस्कटत जातील तू आवरायला शिक, हात सुटत जातील तू सावरायला शिक, अनुभव मिळत जातील तू बदलायला शिक. आयुष्य सुंदर आहे तू पुरेपूर मात्र फक्त जगायला शिक. म्हणून माणूस कितीही आत्मकेंद्रीय असला तरी त्याचा अहंकार नात्यापेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणून नाते कायम मोठीच असतात
आणि आयुष्यात सगळ्या गोष्टींना पर्यंत ते असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, लोकांना कठीण पर्याय नको असतो आणि तो कठीण पर्याय ते निवडत सुद्धा नाही, कारण ते चांगल्या प्रकारे चांगला पर्याय हा निवडत असतात. आणि म्हणून तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणीच लक्षात ठेवणार नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात ना हे मात्र सर्वांच्या लक्षात येतं आणि हे सर्वच लक्षात ठेवत असतात. म्हणून माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून मात्र ठेवत असतात. म्हणून चालत असतील सगळे रुळालेल्या वाटेंनी पुढे, पण मला मात्र माझी वाढ स्वतः निर्माण करायची आहे. रेखाटत असेल नियती आयुष्याची रांगोळी, पण रंग मात्र त्यात मला माझ्या आवडीचे भरायचे आहे. असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे आणि असा विचार करत तुम्ही नवीन आयुष्य हे नक्कीच पणाला लावत असता आणि नवीन आयुष्य तुम्ही बनवत सुद्धा असता. म्हणून न उमगले कधी दडलेले शब्दात भाव सारे सरले, कैक उन्हाळे सावरत अलगद आठवणींचे पसारे. आणि अशा आठवणी आपल्या आयुष्यात असतात आणि त्या आठवणी आपण जपत सुद्धा असतो आणि त्या आपल्या ध्यानात सुद्धा असतात. पण फक्त आपल्या ध्यानात श्री स्वामी समर्थांचा चेहरा असला पाहिजे आणि त्याचा जो विचार आपण या आयुष्यामध्ये केला पाहिजे, कारण त्यांचा विचार कराल की तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि प्रगतीच्या पथावर तुम्ही नक्कीच पोहोचाल. म्हणून स्वामींचे असे संदेश आवडत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य पार धुडताय, तो फक्त आश्वासन देत खात्री नाही, हे लक्षात घ्या. दान घेणाऱ्याने मिळालेले दान कधी विसरू नये आणि दान देणाऱ्याने आपण ते दिले हे कधी लक्षात ठेवू नये, हे लक्षात घ्या. आणि आपण बरोबरी कोणाशी करणे योग्य नाही, कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो आणि वेगळा नक्कीच राहणार सुद्धा आहे. कारण मग आपले आयुष्य हे धरून ठेवणे आणि सोडून देणे याचा समतोल साधणं नक्कीच आहे. आणि प्रत्येक गोष्टीची निर्मिती कायम 2 वेळा होत असते, पहिल्यांदा तुमच्या मनात आणि मग प्रत्यक्षात होत असते. वाचनामुळे मनुष्याला विचार करता येतो, सभेमुळे तो प्रसंग वादाने तत्पर होतो आणि लिखाणामुळे तो सर्वांगीण होत असतो. आयुष्य कधी कधी नावाड्यासारखं असतं. यायला परीकडे भक्त पहिलं तिरीकडे वल्लवायचं असतं. चांगल्या वेळेचा शोध घेण्यापेक्षा वाईट वेळेतून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही शोधलाच पाहिजे. आणि संकट समयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे धावतात, तर शहाणे लोक आपले बुद्धी चातुर्य व शक्तीच्या जोरावर संकटाचा सामना करत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला संकटाचा सामना हा पूर्णपणे करायचा आहे आणि जेवढा जास्त तुम्ही संकटाचा सामना कराल तेवढं जास्त तुम्ही जीवनाकडून हे बोध घेत राहाल, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे तुमच्या लक्षात जेव्हा येईल तेव्हा तुम्ही भरपूर लोकांच्या पुढे निघून जाल, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ अजिबात लागत नाही. परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीही आपल्याला शिकवू शकत नाही. चुकीच्या वेळी निघालेला होकार आणि योग्य वेळी दिलेला नकार माणसाचे आयुष्य बदलून टाकत असतो, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, आळस आपल्याला मोहाक नक्कीच वाटू शकतो, पण समाधान मात्र काम केल्यानेच मिळत असते. म्हणून तुम्ही काम करत राहा आणि कोणाच्याही फंद्यात पडू नका. आपण काम केले तर आपल्याला सुख लाभणार आहे. सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ मात्र कोणाचा लागणार नाही. एखाद्याला क्षमा करणे हे कमकुवतपणाचे नाही तर शौर्याचे लक्षण आहे. म्हणून हे शौर्याचे लक्षण तुमच्याजवळ नक्कीच असले पाहिजे. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही. म्हणून प्रयत्न करत राहा. जेवढे जास्त प्रयत्न तुम्ही कराल तेवढे जास्त तुम्ही यशाच्या मार्गावर नक्कीच जाल. काही लोकांच्या बोलण्यात कर्तृत्व असतं, तर काही लोकांचं कर्तृत्वच हे बोलकं असतं. म्हणून त्या लोकांचा स्वभावही तितकाच प्रेमळही असतो. जे आहे त्यात ज्याला समाधान मानता येतं ना, त्याला सुखी नक्कीच होता येतं आणि तो व्यक्ती सुखी समाधानी नक्कीच असतो. मन एक असतं, पण मनस्थिती मात्र अनेक असतात आणि अशा मनस्थितींना सामोरे जाण्यासाठी आपण जीवनामध्ये प्रयत्नही करावे लागत असतात. म्हणून आशा आणि विश्वास ठेवणं कधीच चुकीचं नसतं, पण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा हे आपल्यावर अवलंबून असतं. आपण कोणावर ठेवला तर तो नक्कीच पुढे जाणार आहे, हेही महत्वाचं आहे. म्हणून इतरांशी तुलना करण्याआधी स्वतःचा शोध घेणे महत्वाचे आहे. संस्काराच्या तालमीत शिकलेले डाव माणसाला जीवनात कधी हारण्याची परवानगी देत नाही. म्हणून आपण संस्कार आपल्यावर चांगले असले की आपण योग्यरित्या नक्कीच जीवनामध्ये पुढे जात असतो. विश्वास एखाद्यावर इतका ठेवा की तुम्हाला फसवताना तो स्वतःला दोषी नक्कीच समजणार आहे. आणि मनमोकळा संवाद साधायचा असेल तर प्रथम संशय आणि अविश्वासाच्या भिंती पाडायला हव्यात. म्हणून मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा मात्र समाधानाचा. आणि तो समाधानाचा घास असला तर सर्व काही आपल्याला चांगलं वाटणार आहे, नाहीतर मग आपल्याला सर्व काही दुःखच वाटणार आहे, हे मात्र निश्चित. आयुष्य बुडायला लागलंय की वेळ पोहायला शिकवत असते.
आणि पोहायला शिकवताना आपल्याला अनुभव मात्र नक्कीच मोठा येत असतो. म्हणून पवित्र व्हा आणि सत्कर्म करा. सत्कर्म करणाऱ्यांचे जीवन पूर्णपणे शुद्ध होऊन जात असते आणि सत्याची साथ देणाऱ्याला शांत आणि समाधानी जीवन पूर्णपणे मिळत असते. म्हणून कधी सत्याच्या वाटेवर चला, कधी चुकीच्या वाटेवर जाऊ नका. आणि चुकीच्या वाटेवर गेला तर तिथूनच आता परत तुम्ही फिरायला हवेत. काही वाक्य चेहऱ्यावर वाचता येतात, त्यासाठी शब्दांची आवश्यकता अजिबात नसते. ज्याला आपण आपल्या ज्ञानाची अखंड जाणीव असते ना, तो जो ज्ञानी असतो. शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन पूर्णपणे जिंकत असतात. नात्यांना सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. तो विश्वास असला की सर्व काही शक्य होणार असतं. म्हणून भव्य विचार सुगंधासारखा असतो, तो पसरवावा लागत नाही, तो आपोआपच पसरवत असतो. कुणालाही दुसरी संधी जरूर मिळावी, परंतु एकाच चुकीसाठी नाही. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये चुका या सुधारल्या पाहिजे. जेवढा जास्त चुका सुधाराल तेवढं जास्त तुमचं आयुष्य हे आनंदित होऊन जाईल. आनंद मिळवण्यासाठी जगा, लोकांना प्रभावित करण्यासाठी नव्हे. जेवढा जास्त तुम्ही स्वतःसाठी जगाल तेवढे जास्त तुम्ही आयुष्यामध्ये पुढे प्रगती करत जाल. आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींची भक्ती तुम्ही सोडू नका. एवढंच तुम्ही आयुष्यामध्ये करा. सर्व काही तुम्ही आयुष्यातून मिळवून जाल हे मात्र निश्चित. आणि म्हणून हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्राबरोबर हा संदेश पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.